महोदय, मी आपल्या माध्यमातून सभागृहाचे सर्व सदस्य व महाराष्ट्रातील सर्व दिव्यांग बांधवांना कळविण्यास आनंद होत आहे की महाराष्ट्राचे कर्तृत्ववान व संवेदनशील मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या पुढाकाराने दिव्यांग बांधवांच्या हिताचा एक निर्णय संदर्भात आज मी एक निवेदन करू इच्छितो। अध्यक्ष महोदय, सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागांतर्गत राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रवणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना आणि केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्त वेतन योजना या योजना राबविण्यात येत आहेत। या योजनेअंतर्गत सर्व प्रभागातील दिव्यांग बांधवांना दरमहा 1500 इतके अर्थसहाय्य देण्यात येते। या योजनेअंतर्गत दिव्यांग बांधवांना देण्यात येणाऱ्या अनुदानाच्या रकमेत दरमहा 1500 वरून 2500 2500 अशी वाढ करण्यात शासनाने निर्णय घेतलेला आहे। ह्या आपण कृपया नोंद करावी। मी यासाठी माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सगळ्यांचे खूप खूप आभार मानतो। तुमच्या मागण्याला एका अर्थानं थोडंफार यश मिळालं, दिव्यांगाच्या माणसांना कुठं वाढ करण्याला 7 दिवसाचा अन्नत्याग, आता 7 दिवसाची पायीचा यात्रा आणि दिव्यांगांचं खरं तर हे मी श्रेय मला घेत नाही, हे दिव्यांगांच्या एकत्रितपणात त्यांनी जे काही संघर्ष केला त्याला आता काही प्रमाणात यश भेटलेलं आहे। तरी आम्ही 6000साठी आग्रही राहू आणि मी मुख्यमंत्र्यांचं उपमुख्यमंत्र्यांचा आभार मानतो, धन्यवाद देतोय। बाहेर राज्यामध्ये 3 ते 4 5 हजाराप्रमाणे मानधन दिलं जातं। महाराष्ट्र अजूनही मागं आहे, तो मागं राहू नये। केंद्र फक्त 300 रुपये देतात आणि त्याच्याही वाढण्यासाठी येत्या काळात दिल्लीला सुद्धा आम्ही आंदोलन करू। मी पुन्हा सरकारचा आभार मानतो, त्यांना धन्यवाद देतो। काय सांगाल, काल ज्या प्रकारे राडा झाला जितेंद्र आव्हाड असेल किंवा पडळकर समर्थकांमध्ये, हे आता पक्षाला कार्यकर्ते नकोच आहे, गुंडे हवे आहे आणि हे गुंड्याची त्याचा एक टेलर आहे। प्रत्येक जिल्ह्यात आका, आकाचा आका, त्याचाही आका, अशी एक संस्कृती या महाराष्ट्रात निर्माण होते की काय असं चित्र आहे, त्यावर लक्ष दिलं पाहिजे। तर मित्रांनो, संजय गांधी निराधार अनुदान योजना या योजनेच्या रकमेमध्ये आता वाढ केल्याचा निर्णय आज अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मंत्री अतुल सावे यांनी सांगितला आहे आणि त्यानुसारच आता यापुढे संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांना 1500च्या ऐवजी 2500 अर्थातच 2500 रुपये महिना जमा होणार आहेत आणि त्यामुळे ही एक आनंदाची बातमी सर्व निराधारांसाठी असणार आहे। आता तुम्हाला या योजनेअंतर्गत पैसे येत नसल्यास तुम्हाला काय करायचं आहे, सर्वात आधी डिसेंबर 2024 मध्ये सरकारने निर्णय घेतला होता, त्या निर्णयानुसार फक्त डीबीटी द्वारेच पैसे जमा होणार आहेत। त्यामुळे तुम्हाला तुमचे आधार कार्ड बँकेशी लिंक करून घ्यायचं आहे। ते करूनही तुम्हाला पैसे न आल्यास तुम्हाला तुमचा हयातीचा दाखला तुमचे पंचायत समिती असेल अथवा जिल्हा परिषदमध्ये जमा करायचा आहे, जेणेकरून तुम्हाला पैसे जमा होणार आहेत। त्यामुळेच ही महत्त्वाची व्हिडिओ शेअर करायला, चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका, जेणेकरून तुमच्याकडून कोणतीही अपडेट मिस होणार नाही। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय महाराष्ट्र।